नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली एक अत्यंत गंभीर फसवणूक उघडीस आली आहे। तब्बल 250 बनावट बँक खाते उघडून लाखो रुपयाचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे। या फसवणुकीत महिलांच्याच नव्हे तर त्यांच्या घरातील पुरुषांचं ओळखीचे कागदपत्र वापरून सायबर गुन्हे करण्यात आले आहेत। जुहू पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून प्रशासनाने आता कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे। महिला व बाल विकास विभागाने आता सगळ्या व्याजांची काटेकोर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेत अनेक महिलांनी नियम आणि अटीचे पालन न करता अर्ज केले आहेत, म्हणून जिल्हा महिला विभागाने युद्ध पातळीवर पडताळणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत। ज्यांनी नियम मोडलेत त्यांना लाभ दिला जाणार नाही। या योजनेसाठी एकूण 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते। त्यापैकी काही महिलांची बँक खाती आणि आधार कार्ड लिंक नव्हती, त्यामुळे अधिकारी थेट घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत। मार्च महिन्यात 2,74,00,000 महिलांना लाभ वितरित झाला आहे, पण काही अपात्र महिलांनीही योजनेचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झालं आहे। म्हणूनच आता पुन्हा कठोर आणि बारकाईने पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणात एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे। पुरुषांची कागदपत्रे वापरून KYC करून बँक खात्यात व्यवहार करण्यात आले आहेत। काही उदाहरणांमध्ये जसे की प्रीतम हे नाव महिला आणि पुरुष दोघांचं असू शकतं, त्या आधारेही चुकीचा लाभ घेण्यात आला असल्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने संपूर्ण योजनेची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। ही योजना गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र काही जण या योजनेचा गैरवापर करत आहेत। यावर आता नियंत्रण आणणं आवश्यक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।